मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रत्येक नट किंवा नटीचा एक बुवा किंवा बाबा आहे. तो हयात आहे काही जणांचा किंवा काही जणांचे नाही आहेत हयात. तर मुळामध्ये असं आहे की या बाबा बुवांना शरण जाणारी माणसं ही आपल्या आयुष्यामध्ये नंतर बस येणार आहे किंवा नाही याबाबत संभ्रमित असलेले लोक आहेत. असा कोणतरी देव पाहिजे आपल्याला जो बायलॅटरल कम्युनिकेशन करेल. म्हणजे ऍक्च्युली तो कित्येक वेळा सायकेट्रिस्ट असायला पाहिजे, पण तो आपल्याकडे उपलब्धच नसतो किंवा त्या संदर्भात आपल्याला टॅबू आहे. म्हणजे परंतु शरण जाण्याची आता राजकीय संस्कृती जी आहे ती तुम्हाला धर्म का शिकवते इथे, त्याचं कारण असं की ते राजकीय दृष्ट्या शरण येणार नाही तशी भीती वाटते त्यांना, म्हणून ते धर्म पुढे करून शरण यायला शिकवते. महाजनांचं अनुकरण, अभिजनांचं अनुकरण हे बहुजन करतात, तर त्यांना ते करायला लावण्याकरता हे सगळ्या गोष्टी चालत असतात. नमस्कार. इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण इंडी जर्नलच्या यूट्यूबवर हा कार्यक्रम बघतोय, तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी. आणि आज आमच्यासोबत पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत राजू परुळेकर सर, आणि या कार्यक्रमाचे ते सगळ्यात पॉप्युलर गेस्ट आहेत. तर सर नमस्कार. तर आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या आसपास सगळीकडे दिसतो. एक आपल्या समाजाचा जर एक कॉमन मिनिमम जर एक अंदाज लावला तर बहुतांश लोकांच्या जीवनात या व्यक्तींचा संबंध येतो, आणि ते म्हणजे आपला धर्म आपल्याला समजावून सांगणारे किंवा त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लावणारे बुवा आणि बाबा. तर या बुवा बाबांचं प्रस्थ इतकं कसं वाढलं, आपल्या आयुष्यात त्यांची एंट्री एवढी कशी झाली, त्याच्याबद्दल आज आम्ही चर्चा करणार आहोत. तर सर मी याच्या सुरुवातीचं सांगायचं म्हणजे माझा स्वतःचा चॅनल आहे, मी कधी कधी चालवतो त्याच्यावर बाबा बुवांबद्दल नावाचा एक मोनोलॉग केलेला होता, आणि त्याच्यावर खूप जोरदार प्रतिक्रिया आलेल्या, आणि त्या प्रतिक्रिया वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपण डिटेलमध्ये याच्यावर कधीतरी बोलण्याची गरज आहे. आणि आज तो मुद्दा आला. एकच सांगतो की कुठचा एक धर्म नाही की ज्याच्यात बाबा बुवा आहेत. म्हणजे युएस मध्ये तू बघशील तर ख्रिश्चॅनिटीची विमानं वगैरे असलेले बाबा बुवा आहेत, आणि ते असे असतात की बाहेर भेटले तर वाटणार नाही हा बाबा बुवा आहे. म्हणजे आपल्याकडे एक विशेष परिधान केलेले कपड्या, विशेष प्रकारची वस्त्र परिधान करून बसलेले मंच विशेष प्रकारचे, असं काही तिकडे वेगळं आहे. किंवा इस्लाम मध्ये सगळ्यात, आणि तुम्हाला कोणी तू वाद करायला जाशील तर तुला असं सांगतील की आमच्या धर्मात असं काही लिहिलेलं नाहीये. म्हणजे कोणत्याही बाबा बुवाला धार्मिक मान्यता आहे अशातला अजिबातच भाग नाही असं टेक्स्टबुक सत्य सांगतील तुला. पण गंमत अशी की लोकांना त्यांची गरज आहे, म्हणजे डिमांड असल्याशिवाय मार्केटमध्ये सप्लाय होत नाही. त्यामुळे डिमांड सप्लायचा रूल जर आपण धरला तर मी आता कोकणात मध्ये गेलो होतो, त्यालाही बरेच दिवस झाले, पण मला असं लक्षात आलं की सर्व जातींमध्ये धर्मांमध्ये व्यवस्थित बाबांचं प्रमाण फोफावलेलं आहे, आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या स्त्री पुरुषांची आणि विशेष करून स्त्रियांची संख्या एवढी प्रचंड आहे की मला कधी कधी धक्का. आणि तुला लक्षात आलं असेल, म्हणजे तू या संदर्भात अधिक बोलू शकतो की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी तर आहेच, तर हिंदी चित्रपटसृष्टीचं स्वतंत्रपणे बोल, आता मराठीत बोलते तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येक नट किंवा नटीचा एक बुवा किंवा बाबा आहे. तो हयात आहे काही जणांचा किंवा काही जणांचे नाही आहेत हयात. म्हणजे ते त्यांचं काय म्हणतात ते महासमाधी झालेली आहे, परंतु ते आहे, आणि त्यांची प्रचिती वगैरे त्यांना येते आणि ते लिहितात, आणि त्यांनी लिहिल्यामुळे ते बाबा बुवा अधिक पॉप्युलर व्हायला लागतात. लगेच लोकांना वाटतं की अरे वा, यांना पण एवढी प्रचिती आली तर आपल्याला येणारच, म्हणजे आपण तर सामान्य माणसं. पण असं ऍक्च्युली हे पसरण्याचं कारण इन्सिक्युरिटी आणि कशामध्ये निश्चितता नाही असतं. मी तुला एक उदाहरण देतो की मला ना नेहमी हे बाबा बुवांना बघताना शेतकरी संघटनेचे शरद जोशी आठवतात. ते एकदा काय म्हणायचे, नाही त्यांचं एक वेगळं थिअरी होती आणि ती मला फार आवडायची. ते म्हणायचे की मुंबईत ना बेस्टसाठी लाईन लागतात, आणि त्या नंबरची बस आली की जेवढी माणसं चढायला पाहिजेत तेवढी चढतात, आणि मग बाकीची थांबतात, आणि मग ते पुढच्या बसची वाट बघतात. युरोपमध्ये हे तर खूपच व्यवस्थित होतं. म्हणजे तर ते युरोपमध्येच राहते, ते स्वित्झर्लंडमध्ये होते, त्यांचं बरंच आयुष्य स्वित्झर्लंडमध्ये
म्हणजे करिअर सोडूनच आले तिथे. तर ते म्हणले इतर भागात महाराष्ट्राच्या बघितलं तर संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग इथून आहे, तिथून लोक आत शिरण्याचा प्रयत्न करतात, नंतर खिडकीतनं रुमाल टाकतात, किंवा आपल्या छोटं मूल असेल तर त्याला टाकून देतात आतमध्ये की जेणेकरून सीट रिझर्व केली आणि इथे बसलंय म्हणून सांगून त्याच्यावर भांडत बसतात. तर ती एसटीचे वेळा ठरलेल्या असल्यामुळे आणि तिथे माणसं बसण्याची सोय आणि उभं राहण्याची सोय ठरलेली असलेली, त्याच्या पलीकडे ही माणसं अशी का वागत असावी? तर या दोनामधला फरक असा आहे की मुंबईतल्या माणसांना खात्री असते की एक बेस्टची बस गेली की निश्चित वेळेला दुसरी बस येणार आहे, आणि त्यामुळे ते सभ्यपणे आणि अत्यंत शिस्तीने वागतात. आणि गावामध्ये भरोसा नाही की एसटी गेली तर आली नंतर कधी येणार, काय होणार, किंवा ज्या ठिकाणी ती खात्री नाही तिथे असे अचंबित झाल्यासारखे लोक पहिली आणि शेवटची आपल्या आयुष्यातली ही बस असं समजून वागतात. तर इंग्रजीत ते ही मिस द बस असंच म्हणतात. तर ती संधी या अर्थानेच वापरलं जातं. तर मुळामध्ये असं आहे की या बाबाबुवांना शरण जाणारी माणसं ही आपल्या आयुष्यामध्ये नंतर बस येणार आहे किंवा नाही याबाबत संभ्रमित असलेले लोक आहेत, आणि त्याच्यात व्यवस्थेचं योगदानही मोठं आहे. म्हणजे कायद्याने चालणारा देश, कायद्याने चालणारं राज्य, वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी राज्य, तुमच्या वाट्याला हे असं येणार आहे हे निश्चित असणं, हे बऱ्याच प्रमाणात या गोष्टी कमी करू शकतं. पण इथे काहीच कशाचा भरोसा नाही, कोणालाही काही मिळतं. म्हणजे आपल्या जीडीपीच्या 10% संपत्ती अंबानींकडे आहे. बरं. आणि बरे 95% लोक हे दारिद्र्य रेषेखाली असल्यासारखे आहेत. तर या प्रकारच्या देशामध्ये हे होणं स्वाभाविकच नाही का? म्हणजे दुसरं काय असणार आहे? एक्सप्लॉयटेशन, शोषण हे मानसिक स्तरावर व्हावं आपलं यासाठी लोक उत्सुक नसतात, पण त्याला पर्याय पण नाही आहे. तिथे ही बाबा संस्कृती उभी राहते. मला असं वाटतं हा जो पूर्ण ही घटना आहे, हे जे घडतं बाबाबुवांबद्दलचं, त्याच्याकडे बघण्याचे अनेक काही ठराविक दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे अर्थात धार्मिक दृष्टिकोन आहे, जो याला लेजिटिमसी देतो, वैध समजतो या प्रकाराला किंवा या पद्धतीला. दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह आहे नास्तिक दृष्टिकोन, जो या प्रकारे या बाबाबुवांकडे जाणारे जे लोक आहेत त्यांना थोडंसं अपमानास्पद पद्धतीनं, किंवा ते काहीतरी त्यांना बुद्धी नाहीये, त्यांना कळत नाहीये, त्यांचा इंटेलिजन्स कमी आहे, याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा करतं कधी कधी. म्हणजे ही काय स्टँडर्ड मी विधान करत नाही, पण एक दृष्टिकोन म्हणून. आणि तिसरा एक पर्स्पेक्टिव्ह जो असू शकतो त्याच्याबद्दलचा, तो एक एम्पथेटिक किंवा त्यांच्या परिस्थितीला एका योग्य समाजशास्त्रीय कॉन्टेक्स्टमध्ये बघणारा. तर आपण याच्यापासून सुरुवात करूया का, की धर्माचं किंवा अशा प्रकारे जे माणसं शोधत असतात तर ते काय शोधत असतात, काय स्थान काय धर्माचं जगण्यामध्ये? मला असं वाटतं की याला धार्मिक पर्स्पेक्टिव्ह खूप कमी आहे. म्हणजे कसं की नवसाला पावतो तो देव, की मूर्तीमधनं तात्काळ काही बोलण्याची, म्हणजे युनिलॅटरल कम्युनिकेशन होतं तुमचं मूर्तीशी, किंवा देवळामध्ये गेल्यावर किंवा कोणत्याही मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये गेल्यावर युनिलॅटरल कम्युनिकेशन आहे. तो समोरून देव काय बोलत नाही. म्हणजे त्याच्या वतीने फादर बोलू शकतो किंवा पुजारी बोलू शकतो, पण तो काय बोलत नाही. तर असा कोणतरी देव पाहिजे आपल्याला जो बायलॅटरल कम्युनिकेशन करेल. म्हणजे ऍक्च्युली तो कित्येक वेळा सायकेट्रिस्ट असायला पाहिजे, पण तो आपल्याकडे उपलब्धच नसतो, किंवा त्या संदर्भात आपल्याला टॅबू आहे, म्हणजे आपल्याला गंड आहे की नाही सायकेट्रिस्ट म्हणजे वेडा. आणि त्याच्यात हिंदी चित्रपटांनी भरपूर भर घातली आहे. म्हणजे एखाद्या माणसाला आजार झाला की तो डायरेक्ट शॉकवरच दाखवतात. म्हणजे त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की ऍक्च्युली शॉक ट्रीटमेंट ही डिप्रेशन अतिव झाल्यावर अतिशय चांगली ट्रीटमेंट खूप काळपर्यंत होती आणि परिणामकारक. पण बऱ्याच जणांना वेडा झाला असं दाखवण्याकरता शॉक दाखवायला लागले. त्यामुळे त्याच्यामध्ये इतकं गंड निर्माण झाला समाजामध्ये, की भयगंड निर्माण झाला, की सायकॅट्रिस्ट ही संस्था कित्येक काळपर्यंत जवळपास बॅनच होती आपल्याकडे, त्याच्यावर बोलायचं नाही. अजूनही मी कित्येक म्हणजे मी माझ्या बिल्डिंगमध्येच एका माणसाचा जवळपास जीव वाचवला, असं मी नाही म्हणत, पण तो स्वतः म्हणजे तो आता नाहीये कारण तो कोविडमध्ये त्याचं गेला, पण तो चाकू घेऊनच फिरायला लागला आणि तो म्हणला मी आता आत्महत्या करणार आणि मी माझ्या घरच्यांना कशाला तुम्ही जिवंत राहता, तुम्ही काय करणार माझ्यानंतर, कारण मी पोशिंदा आहे वगैरे. त्याला मी सायकेट्रिस्टकडे आणि तो मोठा बिझनेसमॅन आहे, तर त्याला
नंतर तो बरा झाला वगैरे. पण याच वेळेला त्याला दर्ग्यावर नेण्यात आलं आणि कुठच्या तरी कालीच्या मंदिरात द्यायची तयारी पण केलेली त्यांनी, आणि तिथे पण एक कुठच्या तरी बुवा होता त्यांना पण दाखवणार होते. ही सगळी तयारी झालेली होती. सुदैवाने मी त्यांना जाऊन सांगितलं, आणि लकीली मी त्यांना असं सांगितलं की हे बघा, मी स्वतः जातो सायकियाट्रिस्टकडे आणि त्यात कमीपणा मानण्यासारखं काहीही नाही, आणि या बघा या गोळ्या आहेत आणि मी खोटं बोलत नाहीये. तर मग त्यांचा विश्वास बसला, म्हणजे माझ्यावर विश्वास बसला, आणि मग त्यांनी गेला आणि त्याला परिणाम आला, आणि तो उत्तम झाला. म्हणजे नंतर त्याला कुठच्या दर्ग्यावर किंवा कुठच्या कालीकडे आणि म्हणजे काही कुठेच जायला लागलं नाही. आता मला काही कोणत्या धर्माबद्दल मला आक्षेप, मी स्वतः नास्तिक आहे किंवा आस्तिक आहे असं मी दावाच करणार नाही, कारण माणूस हा वल्नरेबल आहे खूप, त्याच्या परिस्थितीचा बळी असतो, आणि आपण काहीतरी अपवाद आहोत असं दाखवण्याची अट्टहास गरजेचा नाही. परंतु यामध्ये ना या बाबाबुवांमध्ये आस्तिक किंवा नास्तिकचा काही संबंधच नाही. ही एक प्रकारची दलाली आहे जी ऍक्च्युली धर्माच्या नावाने, म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, एक्स बाबा आहेत ते शिवाचे अवतार आहेत, वाय बाबा आहेत दुसऱ्याच बाबांचे अवतार आहेत, म्हणजे ते बाबा गेलेत आता त्यांच्या वतीने हे बाबा जन्माला आले. बरोबर. असे पण बाबा मला माहिती आहेत की ते बाबा गेलेत त्याच्यानंतर दुसरे बाबा गेलेत त्याचे हे अवतार आहेत म्हणून काम करतात. तर ही एक वेगळ्या प्रकारची दलाली आहे आणि शोषणाची व्यवस्था आहे. आता यातलं काही जणांचं असं म्हणणं असतं की जिवंत बाबांना मानत नाही, पण आमचे बाबा आहेत ते आता गेले 100 वर्ष झाले ते जाऊन, पण प्रचिती अजून येते. तर भौतिक जगामध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था म्हणजे नाही आहे की काय म्हणतात ते की अशी प्रचिती देण्याची. म्हणजे असं असतं तर त्या बाबांनीच आपल्याला स्वतःला प्रिझर्व केलं असतं जिवंत. म्हणजे ज्या माणसाला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, म्हणजे बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे. त्यामुळे मृत्यू हा एक अपघात आहे, जन्म हा एक अपघात आहे, आणि त्याच्यामधलं तुमचं एक आयुष्य आहे तोही एक अपघातच आहे. पर्पज ऑफ लाईफ हे तुम्हाला शोधावं लागतं आणि ते खूप कठीण असतं. इनफॅक्ट माणसाला स्वातंत्र्य नको, म्हणजे त्याच्यावर एरिक फ्रॉमने भरपूर लिहिलंय, माणसाला स्वातंत्र्य नको असतं त्याचं मुख्य कारण हेच आहे की माणसाला त्या स्वातंत्र्याचं करायचं काय हे कळत नाही, त्याला पर्पज ऑफ लाईफच कळत नाही. त्यामुळे तो स्वातंत्र्य आपल्याला मिळून, त्यामुळे आपण स्वातंत्र्यात नसू आणि कोणीतरी आपल्याला कमांड्स दिल्या, म्हणजे ते 10 कमांडमेंट्सच्या तिथूनच येतात, म्हणजे कमांड दिल्या म्हणजे तर अधिक चांगलं. येस, हा, म्हणजे काहीतरी एक मुक्त शक्यतांचं एक डोंगर आहे तुमच्या समोर, आणि त्याच्यातून तुम्हाला जेव्हा सापडत नाही सूत्र स्वतःच्या जगण्याचं, तेव्हा कोणीतरी ते बांधून द्यावं तुम्हाला ते सूत्र, की बाबा तू जगणं, योग्य जगणं, चांगलं जगणं म्हणजे काय. पण असं नाही वाटत का की ही व्याख्या धर्माच्या जो धर्माची भूमिका आहे जगण्यातली त्याच्या जवळ जाणार आहे, की धर्म पण तोच रोल प्ले करतो असं. आता मी तुला सांगतो की धर्माचं बघा, खोटं म्हणजे धर्मावर खोटं त्याच्या बिल जातं कधी कधी. कसं सांगतो, जैन सोडला धर्म तर कुठच्या धर्मात शाकाहार करा असं लिहिलेलं नाहीये. शाकाहाराचा हिंदू धर्माशी, म्हणजे हिंदू असे जीवन पद्धती जी आहे, धर्म नाहीच आहे हिंदू, पण हिंदू जीवन पद्धती किंवा तुम्ही सनातन म्हणा, काही म्हणा, तर सनातन म्हणजे एन्शंट, तर त्या जीवन पद्धतीमध्ये शाकाहार हा धार्मिक गोष्ट आहे असं कोणी सांगितलं? तुम्ही बुवांकडे गेला, क्या खाते हो बेटा, तर मैं सब खाता हूं. क्या अंडा? हा. मांस? हा. कल से बंद करो. आता हे आलं कुठून? ही कमांड जी आहे. आहार हा तुम्ही तुमच्या डिफिशियन्सीज आहेत आणि तुमच्या शरीराला ज्या आवश्यक गोष्टी आहेत, डिफिशियन्सीज, न्यूट्रिशन व्हॅल्यू, मिनरल्स जे शरीरात आहेत, म्हणजे आधुनिक विज्ञानाने हे तर सिद्धच केलंय की गोळ्या घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या शरीरातले डिफिशियन्सी भरून काढू शकता. म्हणजे विटॅमिन, म्हणजे लहानपणी पण आपल्याला डॉक्टरकडे आई किंवा बाबा घेऊन जायचे, आम्हाला घेऊन जायचे, टॉनिक द्या डॉक्टरला काहीतरी, हा खात नाही नीट असं सांगायचे. तर असं टॉनिक वगैरे नाहीये, माणसाचा आहार हेच त्याचं टॉनिक आहे खरं. म्हणजे आता तर हे झालं की सप्लिमेंट्स ज्या आहेत त्या तेवढ्या वर्कच नाही करत ऍक्च्युली आपल्यावर. त्यामुळे आपल्या ज्या बऱ्याच, भारत हा आता मधुमेहाचं कॅपिटल झालंय, याचं कारण आपण कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक आणि फॅट सगळं जे खातो, ज्या प्रकारचं खातो, अन्न आणि शुगर, गोड, ते सगळं, आणि प्रसादाला गोडच देतात जास्ती करून. म्हणजे बघा ना, धर्म हा म्हणजे माणसाचा धर्म हा शरीर धर्म हा पहिला धर्म नाही काय, आपलं अस्तित्व शरीरामुळे आहे. तर शरीराला जे लागतं त्यावर तुमचा आहार ठरायला पाहिजे. मुलांना अंड द्यायचं नाही जेवणात, ही धर्माच्या तर्फे केलेलं जे आवाहन आहे,
ते जगातल्या कुठच्याच धर्मात नाहीये. म्हणजे जैन धर्म सोडलाय तर बाकी कुठच्याच धर्मामध्ये असं सांगितलेलं नाही की तुम्ही मांसाहार करू नका म्हणून. तर हे कुठून येतं? हे बाबा स्वतःचं महत्व वाढवण्याकरता काहीतरी शुद्ध आहे, शाकाहार हा काहीतरी शुद्ध गोष्ट आहे. हे बघ, आपण आयुष्यामध्ये तू हे कर किंवा हे करू नको हे आपण आपल्याला शिकवायला पाहिजे. म्हणजे आपण दारू पित नाही, म्हणजे मी दारू पित नाही कारण मला माझी लिव्हर चांगली पाहिजे आणि मला कायम माझ्या शुद्धीमध्ये आणि माझ्या भानावर असताना काम करायला आवडतं. आणि मला लोक ज्या दारू पिऊन जसे वागतात, म्हणजे जावेद साहेबांनी जसं सांगितलं की त्यांच्या दारू सुटण्याचं मूळ कारण की दारू प्यायल्यावर जे लोक वागतात तसे आपण वागतो की काय, ही मनात जी गोष्ट येते तर तशा, त्यामुळे मला दारू आवडत नाही. आता हे दारूशी एवढाच संबंध आहे. दारूचा धर्माशी काय संबंध? म्हणजे आपल्या एक विशाल ज्या संस्कृतीमध्ये ज्या देवदेवता मानतात त्यातले काही देव तर दारू पण पितात, म्हणजे त्यांना दारूच व्हायला लागते नेऊन, म्हणजे किंवा कोंबडा किंवा बकरा बळी द्यायला लागतो. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा बुवा बाबा सांगतात तेव्हा ते एक काहीतरी तुम्हाला क्लीन करतात, सुचिता आणतात तुमच्या आयुष्यात, असं एक भ्रम निर्माण करतात. म्हणजे मासिक पाळीच्या काळामध्ये बाईला बाहेर बसवायचे, पूर्वी वेगळ्या खोलीत बसवायचे. त्याचा सुचितेशी काय संबंध किंवा धर्माशी काही संबंधच नाहीये. म्हणजे कुठच्याच पूर्वीच्या वेद किंवा उपनिषदामध्ये बाईने म्हणजे आता हे फक्त मी हिंदू याच्याबद्दल सेक्ट बद्दल बोलतो, आता बाकी की इथे बसावं की तिथे असं काही लिहिलेलंच नाहीये. हे गुरुचरित्रात लिहिलेलं असेल. गुरुचरित्र नावाचा एक दत्त संप्रदायाचा एक महत्वाची पोथी मानली जाते. तुम्ही गुरुचरित्र जर बऱ्याच जणांनी वाचलेलं नसतं त्यामुळे त्यांना असं वाटतं की गुरुचरित्र उशाशी घेऊन बसलं की भूत येत नाही. आता भूत हा एक वेगळा गोष्ट आहे, त्याच्यावर एक वेगळा एपिसोड करू. पण गुरुचरित्र हे जेवढं रिग्रेसिव्ह पुस्तक आहे तेवढं रिग्रेसिव्ह स्त्रियांबाबत आणि इतर सगळ्याच बाबत. मी पुस्तकं फार थोडी वाचली असते. म्हणजे मनुस्मृतीबद्दल आपण म्हणतो तर गुरुचरित्र हे बहुजनांमध्ये पॉप्युलर होत चाललेलं एक नवीन ग्रंथ आहे. तर गुरुचरित्र तू नीट मोठ्याने वाचून दाखवण्याची गरज आहे तरुण पिढीला की हे पहा, यामधलं हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला पटतात का? तुमचा धर्म जो आहे, शरीर धर्म, म्हणजे तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, आहार, निद्रा, मैथून या सगळ्या गोष्टी लागतात. हा, हे गोष्ट खरी आहे की कुठची गोष्ट प्रमाणाबाहेर केली तर तुम्हाला, म्हणजे पाणी सुद्धा मी प्रमाणाबाहेर प्यालो, याच्यात पाणी आहे तर ते वाईट आहे. पण प्रमाणाच्या पेक्षा कमी प्यालो तरी वाईट आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रमाणात केल्या पाहिजेत हे सांगायला धर्माची काही आवश्यकता नाहीये. तुमचा शरीर धर्म किंवा मनाचा धर्म किंवा बुद्धिमत्तेने तुम्हाला जाणून घेता येणारी माणसाला जी शक्ती आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्यातून तुमच्या वाट्याला जसं आयुष्य येतं ते तुम्हाला जगता आलं पाहिजे, त्याच्याशी लढता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पर्पज ऑफ लाईफ शोधता आलं पाहिजे, ती पॅशन येण्याकरता. तर या सगळ्या गोष्टींचा अभाव असलेली माणसं लोळागोळा होऊन असे गुरु शोधतात आणि हे मार्केट चांगलं आहे म्हणून गुरु निर्माण होतात. मी मुद्दाम धर्माकडे का जात होतो, म्हणजे मला तुम्ही जे डिस्टिंक्शन करताय तेच डिस्टिंक्शन, म्हणजे तो फरक करायचा होता दोन्ही गोष्टींमध्ये, की धार्मिक तत्वज्ञान, विशेषतः भारतीय धार्मिक तत्वज्ञान जे आहे ती तसं बघायला गेलं तर त्यांना एक मोठी परंपरा आहे, प्राचीन काळापासूनची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये एक समृद्धता आहे. त्याच्या जे फिलॉसॉफिकल जर स्कूल ऑफ थॉट त्यातले बघितले की उदाहरणार्थ देव काय आहे किंवा ही जग काय आहे, तर हे कॉन्शियसनेस आहे, हे फक्त एक संवेदना आहे आणि जी स्वतःकडेच बघते आपल्या माध्यमातून. अशा प्रकारे अनेक खोल असे थॉट एक्सपेरिमेंट्स म्हणता येतील किंवा फिलॉसॉफिकल प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मांडलेले. पण जेव्हा आपण युटिलिटी मधला वापरातला धर्म जेव्हा बघतो त्याचा आणि या धार्मिक चिंतनाचा आपल्याला संबंध क्वचितच दिसतो, कधीतरीच दिसतो तो संबंध आलेला, किंवा तो नसतोच बऱ्याचदा. की आता तुम्ही मागच्या वेळेस एकदा उपनिषदांमधलं काही गोष्टी सांगितल्या होत्या, तर त्या बहुतांश जो स्वतःला मी कट्टर हिंदू आहे असं म्हणणाऱ्या बहुतांश व्यक्तींना माहीतच नसतं की ते धर्म म्हणजे काय आहे तो धर्म जो ते सांगताय. तर हा जो भाग आहे त्यातला मी तो म्हणतो की ही फिलॉसॉफी इनॅक्सेसिबल राहिली, त्याचा पण परिणाम आहे का? तो त्यातला जो तत्वज्ञानाचा कंटेंट आहे, तो मजकूर आहे किंवा ते चिंतन आहे, ते पोचलंच नाही.
ते पोचलं नाहीच आहे, कारण पुण्यामध्ये फ्लायओव्हरच्या खाली इरावती कर्व्यांचं कौतुक केलंय एके ठिकाणी, आणि आमची संस्कृती त्यांच्या पुस्तक रंगवून ठेवलंय. ते पुस्तक वाचलं नसल्यामुळेच रंगवू शकतात बीजेपीचे लोक, कारण त्यांनी त्यांच्या कल्पनेतला जो हिंदुत्व आहे त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध ते आमची संस्कृतीमध्ये एक समाजशास्त्रज्ञ म्हणून लिहितात, इरावतीबाई. आणि त्यामध्ये मी हे मांस खातात, म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी इतक्या व्यवस्थित लिहिलेल्या आहेत. भारतीय परंपरेतनं आलेल्या जीवन पद्धती जी आहे ती ह्या धार्मिक द्वेषावर आधारलेल्या राजकीय पक्षांच्या एक्झॅक्टली उलटी आहे. आणि ते इरावती कर्व्यांनी लिहून ठेवले, पण पुण्याच्या कोणत्याही राजकीय माणसाने ते वाचलेलं नसल्यामुळे फ्लायओव्हरच्या खाली त्यांचं तर नाव आहेच, पण ते आमची संस्कृती पण कोणीतरी चितारून ठेवलंय. त्याबद्दल मला गंमतच वाटली बघताना. म्हणजे गुरुचरित्राचा जसा आदर वाटतो कारण ते वाचलेलं नसतं, तसं आमची संस्कृतीचा सुद्धा आदर वाटतो कारण तेही वाचलेलं नसतं. तर गंमत अशी आहे की बऱ्याचदा आपल्याला धर्म हा शब्द पण, नेचर म्हणजे इंग्रजीमध्ये तुझा धर्म काय आहे, म्हणजे याचा द्वेष करणे हा धर्म आहे, म्हणजे याचा प्रेम करणे हा धर्म आहे, म्हणजे खरा तो एकच धर्म हा शब्द त्या अर्थाने वापरतात. म्हणजे एक गोष्ट, जगामध्ये जे धर्म स्थापन झाले, आता इतकं डीप डिटेल मध्ये जाऊया नको कारण ते मग कटकटीच होईल, पण ती त्या वेळेची त्या भौगोलिक प्रदेशातल्या त्या समाज संस्कृत्यांची गरज होती म्हणून झालं. ती एक कोड ऑफ कंडक्ट, लोकांसाठी एक रूल पाहिजे की जे रूल नसेल तर माणूस भस्कटल्यासारखा वागू लागेल आणि मग त्याच्या आयुष्याला, जन्म आणि मृत्यूच्या मधल्या आयुष्याला काही अर्थ उरणार नाही, त्याला एक पर्पज द्यायला लागेल, म्हणून ती धर्माची स्थापना आली. आत्ताच्या आधुनिक मानवाला असं पर्पज ऑफ धर्माने देण्याची गरज नाही. म्हणजे अनेक मला वाटतं स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये 90% चर्चेस बंदच झाली आणि तिथे 90% चर्चेस बंद झाल्यावर 90% जेल पण बंद झाले. नॉर्वे उदाहरणार्थ. तर मुद्दा असा आहे की तेव्हा जे आवश्यक होतं ते आता आवश्यक आहे असं अजिबात नाही. म्हणजे माणसाने आता धर्माच्या आधारावर फक्त रक्त वाहतो माणूस, किंवा युद्ध होत आहेत अजूनही, पण माणसाला त्या धर्माची गरजच नसताना तो टिकवून ठेवल्यामुळे ती युद्ध होत आहेत. तर आता माणसाला माहीत झालंय की विज्ञान, मॉडर्न मेडिसिन, या सगळ्या सायन्स, या सगळ्या गोष्टीमुळे माणसाच्या समज जी आहे ती वेगळ्या प्रकारची आणि वेगळ्या लेवलची झालेली आहे. त्यामुळे आधुनिक मानवाला तो निवडू शकतो आणि त्या निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे की त्याचा पर्पज ऑफ लाईफ काय. त्यामुळे त्याला कोणाला शरण जाण्याची गरज नाहीये. परंतु शरण जाण्याची, आता राजकीय संस्कृती जी आहे ती तुम्हाला धर्म का शिकवते इथे, त्याचं कारण असं की ते राजकीय दृष्ट्या शरण येणार नाही तशी भीती वाटते त्यांना, म्हणून ते धर्म पुढे करून शरण यायला शिकवतात. माणसं शरण येणे ही कोणाची तरी गरज असते, मुठभर लोकांची, आणि त्या मुठभर लोकांची त्या शरण येण्यासाठी सगळी धडपड चाललेली असते आणि त्या प्रकारेच ते कल्ट तयार होत जातात. आणि आता कसं होतं की इथे दुसऱ्या बाजूला जो मार्केट आहे त्यांची गरज वाटते. जसं मराठी तारे तारका की अमके गुरु, तमके बुवा, तमके स्वामी यांनी मला प्रचिती दिली. प्रचिती दिली म्हणजे काय, माणसाच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं तर ते नेमकं, मी जर असं ठरवलं की आजपासून माझ्या आयुष्यात जे चांगलं घडेल ते प्रथमेशमुळे घडतं असं समजायचं, तर प्रथमेश मला प्रचिती देतोय की आजपासून जे काही वाईट घडतं ते माझ्या कर्मामुळे आणि चांगलं घडतं ते प्रथमेशमुळे. तर मी असं म्हणणार की यार माझं नशीब आणि माझं कर्मच वाईट आहे मागच्या जन्मीचं, त्यामुळे मला हे वाईट होते, पण माझं जे चांगलं होते ते प्रथमेशमुळे होते. त्यामुळे प्रथमेशला दर गुरुवारी आरती करतो, दर गुरुवारी प्रथमेशची पूजा करतो, मग प्रथमेश माझ्या पाठीशी आहे वगैरे असं बोलायला लागतं. मग पाहता पाहता मला असं लक्षात यायला लागतं की छोट्या छोट्या गोष्टी, मायक्रो गोष्टी ज्या आहेत, म्हणजे मी बाहेर बोलत उभा राहिलो आणि आतमध्ये मी दूध लावून ठेवलं होतं आणि ते उतू जाऊन माझा गॅस जळला असता, पण अचानक माझ्या लक्षात आलं की प्रथमेशने दिलेलं पुस्तक आतमध्ये होतं, ते मी आणायला आत गेलो तर पाहतो काय तर दूध वर जात होतं. मी गॅस ऑफ केला, धन्य तो प्रथमेश आणि धन्य त्याची प्रचिती. अशा लेवलला लोक लिहायला लागले. तर या प्रकारे ते मार्केट फैलावलेलं आहे आणि इथून ते म्हणजे इथून अनुभव ज्या लेवलला येतात, म्हणजे मला आवडतं ना असे अनुभव वाचायला फार. जर मी एक्स डॉक्टरकडे गेलो आणि ते म्हणाले ही गाठ पाहून मला कॅन्सरची असायची शंका वाटते, तर मी अमक्या ढमक्यांचा धावा केला
आणि म्हटलं काय मी तुमची एवढी भक्ती करते पण मला असं व्हावं, तर मी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. त्याने सांगितलं काही घाबरू नको, ही कॅन्सर बिन्सर काही नाही, ही गाठ 8 दिवसात जाईल, ही साधीच गाठ आहे. लगेच मी आणलं आणि खोबरावडी गुळ दिलं वगैरे. असं हे जे आहे ना, किंवा मग आम्ही स्कॅन केला किंवा MRI केला तर त्याच्यात ती बिनाईन होती, मग त्याच्यात काहीच नव्हतं. तर याच्यामध्ये असं लक्षात येतं की याच प्रकारे भक्ती करणाऱ्या 90 लोकांना ती खरोखरच निघालं काय, त्यांनी काय केलं, त्यांनी असा काय अनुभव लिहिला नाही. त्यामुळे जो 10% लोक आहेत ते अनुभव लिहितात. कारण जा तुला मुलगाच होईल असं मी सांगितलं, आता मुलगी झाली, तो काही लिहिणार नाही की गुरुजींनी मला सांगितलं की मुलगा होईल पण मुलगी झाली. ज्याला मुलगा होईल 50% प्रोबॅबिलिटी आहेच की त्याला मुलगा होईल, ते लोक लिहिणार की परुळेकरांनी मला सांगितलं जा मुलगा होईल आणि मला मुलगाच झाला. काय ते परुळेकर, वा वा वा, त्यांचा काय तो शब्द. तर या लॉ प्रोबॅबिलिटी नावाची साधी गोष्ट आहे. ज्यांनी स्टॅटिस्टिक्स शिकतात, जे लॉजिक शिकतात, त्यांना कळायला काही अवघड नाहीये. तर असुरक्षिततेमुळे मी तसं पुढची बस येईल की नाही, जी असुरक्षितता आहे ती असुरक्षितता असं भलं मोठं मार्केट निर्माण करतं आणि गुरु तयार होतात. तुम्ही 2-3 खूप इंटरेस्टिंग शब्द वापरले. एक म्हणजे आधुनिकता, मॉडर्निटीचा उल्लेख केला तुम्ही. दुसरा मार्केट हा एक त्याच्यामध्ये उल्लेख केला. तर मला असं वाटतं त्याच्याबद्दल मला तुम्हाला थोडंसं विचारायचं आहे की बाजार, जेव्हा तुम्ही स्कॅर्सिटीचा उल्लेख करता, जेव्हा आपल्याला तुटवडा होता गोष्टींचा, सुविधांचा, तर तेव्हा वैदुबुवा किंवा हे गावातलं कोणतरी वैद्य किंवा वैदुबुवा तो तुम्हाला उपाय द्यायचा त्याच्यावरती, जखमांवरती, किंवा तुम्हाला लागलं केलं काय ताप आला हे झालं, तुमच्याकडे पर्याय नव्हता तेव्हा. ठीक आहे. पण आताच्या मार्केटच्या सिच्युएशनमध्ये अबंडन्स आहे सगळ्या गोष्टी. तर याच्यामध्ये धर्म कमोडिफाय करण्याचं काम हे बाबाबुवा करतात का, वस्तूमध्ये येस, त्याची जसं एक, आणि ते त्यांना हवं तसं करतात. हा, म्हणजे ते कशालाही धर्म म्हणतात. जसं मग अशी शाकाहार सांगितलं, शाकाहाराचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. म्हणजे तुम्ही मांसाहारी, आता उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद हे सगळे मांसाहारी होते. म्हणजे आत्ताचं उदाहरण, मी उदाहरणच सांगायचं झालं. बरं, म्हणजे विवेकानंदांनी लिहिताना, म्हणजे त्याची जरी भगवी वस्त्र घातली असती तरी, जोपर्यंत एखादा माणूस भुकेला आहे या देशामध्ये तोपर्यंत धर्म नाही मानलं तरी चालेल असंच लिहिलंय. त्यामुळे तोही मुद्दा नाही. सुदैवाने काय आलं माझ्या आयुष्यामध्ये, मी तुला गमतीशी सांगतो प्रथमेश, की माझ्या आयुष्यामध्ये आस्तिक नास्तिकच्या पलीकडची माणसं पण आली आणि त्यांनी ना मला दृष्टी दिली. मी नागपूरमध्ये 1.5 वर्ष राहिलो होतो फेलोशिपच्या काळामध्ये. तिथून ना एक आता पटकन नाव विसरलं, पण आजचा सुधारक नावाचा एक अंक निघायचा, आणि नंदा खरे आणि बरेच लोक, म्हणजे जे रॅशनलिस्ट आणि रॅशनलिझमच्या विरुद्ध आहेत असे लोक अत्यंत बौद्धिक लेवलची, हायएस्ट लेवलची चर्चा करायची, लिहायचे. तर एक असा वाद होता त्याच्यात, आणि तो कायम चालू होता. म्हणजे मी कित्येक वर्ष तो नंतर वाचला, म्हणजे आजचा सुधारकचा मी फॅनच होतो. म्हणजे तर की स्वामी रामकृष्ण परमहंसांची अवस्था ही अवस्था उन्मनीय अवस्था, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता. यावर चर्चा होत असता, म्हणजे विचार कर. आणि त्यावर दोन्ही बाजूनी इतकं सकस लिहिलं गेलं त्या आजचं सुधारक. म्हणजे खरं तर मला आता वाटतं की लोक त्या मनाने काहीच विचार करत नाही, असा काळ मी पाहिला. तर याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला की या प्रकारेही विचार केला जाऊ शकतो. हे त्या वयात, म्हणजे अगदी मी कॉलेजमधनं बाहेर, मी कॉलेज सायमल्टेनियसली चालूच होतं माझं. तर त्या वयामध्ये मला असं लक्षात आलं की माणूस किती प्रकारे विचार करू शकतो. आणि म्हणजे हे टूल आहे, आणि गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी तुमची जशी असेल तशी ती गोष्ट तुम्हाला दिसते. त्यामुळे कोण बुवा आणि कोण बाबा याचं, त्यामुळे काय करतं यात दुसरा भाग कसा आहे, मला जे सांगायचं ते की कमॉडिटी म्हणून पाहायला कुठच्या पद्धतीने तुम्ही पाहिजे हे बुवा ठरवतो. की हा अभि बैठो, म्हणजे तुम्ही असं बसलं पाहिजे किंवा त्याने मंचावर बसलं पाहिजे असं कुठे लिहिलंय. खांद्यावर हात ठेवून जीन्स पॅन्ट घालून नाही का बुवा होऊ शकत माणूस, म्हणजे व्हायला तर काही होऊ शकतं. म्हणजे त्याने वेगळे कपडे घालायला पाहिजेत, असे झोळ्या घालायला पाहिजेत असं थोडी कुठे लिहिलंय का, म्हणजे त्याने कसं सिद्ध होणार. आणि जर तो आत्म्या किंवा तुमच्या परमज्योतीची आतले काहीतरी भाग असेल तर त्याच्या शर्टाशी काय संबंध आणि जीन्सशी, की मुलींनी तोकडे कपडे घालून येत असं कुठे धर्मात लिहिलंय, किंवा म्हणजे ते तो अधार्मिक भाग आहे असं तरी कुठे लिहिलंय. आणि त्या बुवाला तरी कशातनं माहीत झालंय. बरं, त्याला तोकडे कपड्यातल्या मुली बघायला आवडत नाही असं कोणी सांगितलंय. म्हणजे मुद्दा असा आहे की हा तो पाहण्याचा दृष्टिकोन डेव्हलप करणारे जे लोक आहेत
म्हणजे अदृश्य राजकीय लोक आहेत, ज्यांना लोकांना शरण आणायचं आहे, ते लोक या प्रकारच्या स्केअरसिटीज आणि कमॉडिटी निर्माण करतात. आणि हे बाबांचं पीक जे प्रचंड मोठ्या प्रमाणात गेल्या 10 वर्षात जे आलेलं आहे, 10, 11, 12 वर्षात, म्हणजे 2013 नंतर तर फार झालं, त्याच्या अगोदर होतंच, म्हणजे नाही होतं असं अजिबात मी म्हणणार नाही. त्याच्याकडे त्याच्या ती पुस्तकं मी वाचलेली आणि माझ्याकडे आहेत. तर मला असं वाटतं की ते मुद्दाम निर्माण करण्यात आलेलं आहे की एकीकडे शरण आला माणूस की तो सगळीकडे शरण यायला लागतो, हे वापरलेलं आहे. तुम्ही बघा की अतिशरण मनुष्य, अतिधार्मिक मनुष्य हा सहज शरण असतो. तो फार तत्व च्या मीमांसेत जात नाही, त्याच्या बाजूच्या आणि विरोधी चर्चेत जात नाही. तो म्हणतो असेल ठेविले अनंते तैसेसी राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता हे जेव्हा स्केअरसिटी होती संसाधनांची तेव्हा बरोबर होतं, कारण जेवढे माणसाकडे संसाधन आहेत ती वाटून घ्या आणि गप्प बसा. आता जेव्हा मॉडर्न सायन्स तुमच्यासाठी एवढं प्रोडक्शन करतंय, त्याचा उपभोग फक्त 2% लोकांनीच घेण्यासाठी आहे, हे कोणी सांगितलं? तर हे रुजवण्याचं काम हे लोक करतात. त्यामुळे यांचा बंदोबस्त खरं तर केला पाहिजे. सो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जे 2 उल्लेख केले, बाजार आणि आधुनिकता आणि स्केअरसिटी, तर मला असं विचारायचं आहे तुम्हाला की भांडवलशाहीच्या नंतरचं या प्रकारचं हे बाबाबुवांचं जे स्वरूप आहे भांडवलशाही, आणि मुळात आधुनिक समाजात, आधुनिक समाज व्यवस्थात, शहरी परिवेशात किंवा निमशहरी परिवेशात, ज्याच्यामध्ये तसा बघायला गेलं तर त्यातला जो वैदू बाबा आणि ह्याचा एलिमेंट गळून पडलाय. आता तो बाबा आधुनिक आहे, त्याचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, त्याचे मेडिटेशन सेंटर्स आहेत, त्याचे फेसबुक पेजेस आहेत, त्याचा सोशल मीडिया टीम आहे. मला विचारायचं आहे की आता हेच तुम्ही मगाशी उल्लेख केला इव्हॅन्जेलिकल्सचा. अमेरिकेमध्ये इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चन चर्च जो आहे तो फार पॉवरफुल आहे. अमेरिकेचा पूर्ण जो राईट विंग आहे तो त्याच्या जीवावर उभा आहे, आणि ते सुद्धा अशा प्रकारचेच क्लेम करतात की बिब्लिकल थॉटमधून तुम्हाला कसं हील करता येईल, तुम्हाला तुमचं डिप्रेशन कसं घालवता येईल, तुम्हाला आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे प्रत्येक प्रॉब्लेमचा तोडगा तुम्हाला इकडे ख्रिश्चॅनिटीमध्ये. त्याच्यावर स्कॅमस्टर पण मोठे निर्माण होऊन गेले, त्याच्यावर नेटफ्लिक्सवर सिरीज पण आहेत. राईट. सो मला असं म्हणायचं आहे की पोस्ट मार्केट इकॉनॉमी म्हणजे भांडवली बाजार, त्याच्या निर्मितीसोबतचा हे जे स्वरूप आहे स्पिरिच्युअलिटी विकण्याचं, त्याचं एक फरक करावा लागेल त्या गोष्टीमध्ये की नाही. असं एक लक्षात घे की भांडवल नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे मार्क्सने भांडवल नावाचं पुस्तक लिहिलंय, हे लक्षात घेतलं. भांडवल या गोष्टीवरच पहिल्यांदा मार्क्सने लिहिलं. लोकांना असं वाटतं की मार्क्सने पहिल्यांदा भांडवलाच्या विरोधात काहीतरी दिलं. त्याच्या ग्रंथाचं नावच भांडवल असं आहे. बरोबर. शुद्ध स्वरूपामध्ये भांडवल ही एक स्पर्धेची आणि संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेची गोष्ट आहे शुद्ध स्वरूपामध्ये. पण मानवी स्वभावाच्या मिक्सर नंतर त्याचा क्रोनीपासून माफियापर्यंत सगळीकडे प्रवास होतो. त्यामुळे तुला गॉडफादर सारखे पुस्तक जे आहे ते काळाला समांतर वाटतं. त्या भांडवली व्यवस्थेच्यावर आधारलेलं जे पोषणाने निर्माण झालेलं बांडगुळ आहे ते आहे, ते व्यवस्था. हे बाबाबुवा आहेत ते पण त्याचीच अवस्था आहे. याचं कारण मनुष्य हा फॅक्टर आहे ना, माणूस ही फॅक्टर आहे ना, तो त्या कॅपिटलशी जोडला की त्याचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे बदलू शकतं. बरोबर. म्हणजे तुम्हाला बोलताना तोंडाने लोक बोलतील अडाणी पण भांडवलशार, आणि अडाणी भांडवलदार नाहीये. अडाणी हा क्रोनी आहे, क्रोनी, आणि तो कार्टेलचा भाग आहे. पण लोकांना बोलताना तो भांडवल वाटतं. त्यामुळे भांडवल आपण किती वेळा शुद्ध अर्थाने वापरतो आणि ज्या अर्थाने ते आहे शास्त्रीय, पण त्या अर्थाने वापरतो, तो महत्वाचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की माणसाचं कमॉडिटीमध्ये रूपांतर, आणि जो थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू, म्हणजे त्याच्या श्रमाचं मोल जे आहे ते सतत कमी करणं आणि त्याचं शोषण करून आपली संपत्ती फुगवणं, म्हणजे अक्युम्युलेशन ऑफ वेल्थ, नॉट क्रिएशन ऑफ वेल्थ. याकडे मानवी छोट्या समुदायांची जी प्रवृत्ती असते, ते समुदाय नेहमी राजकीय व्यवस्था आणि ही सो कॉल्ड धार्मिक, जी धार्मिक नाहीये, ती व्यवस्था रूल करतात.
मग त्यासाठी त्यांना असे हातखंडे लागतात, अशी लोक लागतात, अशी मानसिकता लागते, किंबहुना ते पसरवण्याकरता ते स्वतः सुद्धा त्याचा अवलंब केल्याचा दाखवतात. म्हणजे अंबानी रोज सकाळी पूजा करणार, या मंदिरात जाणार, त्या मंदिरात, त्यांना स्वतःला सुद्धा माहित नसेल की देव आहे का नाही. पण मुद्दा असा आहे की या गोष्टी लोकांनी करणं म्हणजे प्रचलन, म्हणजे महाजनांचं अनुकरण, अभिजनांचं अनुकरण हे बहुजन करतात. तर त्यांना ते करायला लावण्याकरता हे सगळ्या गोष्टी चालत असतात. वास्तवात तुम्हाला काय लागतं तर तुमच्या कल्पनाशक्तीला खुराक लागतो. माणूस म्हणून, म्हणजे माणूस कल्पना करू शकतो. म्हणजे कितीही महान तत्वज्ञान म्हणून तुम्ही सांगितलं की या क्षणात जगायला शिका, असं कोणी या क्षणात जगू शकत नाही. माणूस भविष्यात जगतो किंवा भूतकाळात जगतो. म्हणून तुम्हाला जुनी गाणी ऐकली की बरं वाटतं का? जुनी गाणी एकतर जुन्या गाण्यांबरोबर एक काळ कुठचा तरी जोडलेला असतो आणि तुमच्या मेमरीज, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, भूतकाळ नेहमी सेफ असतो, कारण भूतकाळामध्ये बदलणार नाही आता काय. त्यामुळे नॉस्टॅल्जिया हा भाग येतो. माणसाला नॉस्टॅल्जिया का होतो? भविष्य काळाबद्दल का नॉस्टॅल्जिया होत नाही? किंवा नॉस्टॅल्जिया हा शब्द नाही वापरू शकत, पण भविष्य काळाबद्दल असं काय रमणीय किंवा स्वप्नाळू का नाही वाटत? फक्त स्वप्न असतं, अँबिशन असतात, माणसाला वाटू शकतं, महत्वाकांक्षा असू शकतं. पण जे भूतकाळाच्या बद्दल आपण रंगवत राहतो ना की काय होते ते दिवस, हरवलेले दिवस वगैरे वगैरे, का ते का मग ते पुढेचे दिवस पुढे काय एवढे का त्याच्याहून सुंदर असणार असं का नाही? कारण ते सेफ आहे. त्याच्यामध्ये अजून काही वाईट आता घडणार नाहीये किंवा चांगलंही घडणार नाही. पण चांगलं घडणार नाही यापेक्षा वाईट घडणार नाही, सेफ्टी जी आहे, म्हणजे निश्चितपणे बस आहे उभी तिथली, ती आपल्याला फार आवडते. त्यामुळे आपण भूतकाळात, त्यामुळे तुम्ही या क्षणात राहा असं होत नाही. वर्तमानात माणूस नसतोच बऱ्याचदा, तो एकतर भूतकाळात असतो किंवा भविष्यकाळात. अशा वेळेला माणसाला जी सर्वात महत्वाची जी बायोलॉजिकल वरदान आहे ते म्हणजे कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. त्यासाठी तो कथा रचतो, कहाण्या रचतो, इमॅजिनेशनने लिहितो, शास्त्र, सगळ्या पुराण, वेद, ऋचा, महाभारत वगैरे, व्यासांचं महाभारत हे असं आहे की त्यांनी उष्टवलेलं नाही असं जगात काही घडत नाही. कुठची गोष्ट तो महाभारतात बघू शकतो. म्हणजे आजचं राजकारण हे महाभारतात दिलेलं आहे. त्यामुळे माणसाचं इमॅजिनेशन जे आहे ते त्याच्या कालातीत असतं. त्यामुळे त्याला काळाचं बंधन नाही. त्यामुळे बघ, रामदासांनी श्लोक लिहिताना लिहिलं, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. त्यांनी विमानाचे टाकले मागे लिहिलेलं नाहीये. आणि मन हे सगळ्यात वेगळं. म्हणजे आता मी या क्षणी मनाने न्यूयॉर्कमध्ये जाऊ शकतो, मॅनहॅटनला जाऊ शकतो. आपण अचानक बिअर बायसेप्सच्या पॉडकास्ट मध्ये आल्यासारखं वाटतं. करेक्ट. आता तुला थोडं फक्त मान अशी केली तर ते परफेक्ट वाटेल. पण जोक अपार्ट, पण मुळामध्ये असं की त्या मनाचं जे गरजा आहे त्या गरजांकडे दुर्लक्ष करून तुम्ही कॅपिटलचा विचार करू नाही शकत. आणि मला वाटतं मार्क्सनी या गोष्टीचा मांडणी केली पहिल्यांदा, आणि ती मांडणी केल्यामुळे माणसातला जो मूळ संघर्ष आहे त्याच्या तळाला तो जाऊ शकला. त्यामुळे एखादा माणूस मी मार्क्सवादी आहे असं म्हणतो तेव्हा तो मार्क्सवादी नसतो. याचं कारण मार्क्सनेच हे शिकवलेलं आहे आपल्याला की तुम्ही मार्क्सवादाचा वापर करून तुमच्या काळाला अनुरूप असं तत्वज्ञान निर्माण करत राहिलं पाहिजे, त्यात स्टोरीज उभं केल्या पाहिजे आणि तसा समाज उभा केला पाहिजे. मार्क्सचा तुम्ही आता उल्लेख केलाच आहे, तर आता कदाचित आपल्याला तयार असेल की मार्क्सवादी चर्चा चालू आहे, परुळेकर मार्क्सवादी आहेत, प्रथमेश मार्क्सवादी. पण मध्ये तर मिलिंद देवरायांनी मला कॉम्रेड असं कोणाला तरी मी कॉम्रेड लिहिल्यामुळे एक ट्विट टाकलं होतं की कॉम्रेड, त्यांना कॉम्रेड आणि नक्सल याच्यामधला पण फरक. पण बऱ्याच लोकांना कॉम्रेड ही शिवी वाटते सरप्राइझिंगली. पण एनिवे, पण मार्क्स एक मूलभूत कॉम्रेड मुकेश अंबानी, कॉम्रेड नीता अंबानी आणि कॉम्रेड अडाणी यांनी कॉम्रेड म्हणायला सुरुवात केली की सगळ्यांना कॉम्रेड आवडायला लागेल. पण तुम्ही कथांची बाब सांगितली, दुसरी गोष्ट आणि जगण्यातल्या वेदनेच्या चिकित्सेची. तर मार्क्स खूप फंडामेंटल लेवलला ही चिकित्सा करतो. तो 2-3 गोष्टींबद्दल बोलतो. एक तर एलियनेशन म्हणजे परात्मभाव, तुमच्या कामापासून, तुमच्या निर्मितीपासून, तुमचा जे निर्मितीचा आनंद आहे त्याच्यापासून तुम्हाला दूर केलं की तुमच्यामध्ये दुःख निर्माण होतं किंवा काहीतरी कमतरता आहे माझ्यामध्ये, काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे, अशी एक भावना निर्माण होऊ शकते याच्याबद्दल. आणि दुसरं, मार्क्सला जे कोट केलं जातं, धर्म ही अफूची गोळी आहे किंवा धर्म ही अफू आहे, तर हे अर्धवट कोट केलं जातं.
मार्क्सनं जे पूर्ण त्याचं वाक्य आहे ते उलट धर्माचं त्याने प्रयोजन काय आहे माणसाच्या जगण्यातलं त्याच्याबद्दल इतकं सुंदर, एखादा धार्मिक व्यक्ती पण नाही बोलू शकणार इतकं सुंदर ते वाक्य आहे की दुःखाच्या डोंगरांवरचं जे कोमल धुकं आहे ते धर्म आहे. अशा प्रकारे त्याने धर्माचं हे केलेलं आहे आणि म्हणून धर्म ही अफवा आहे, कारण वेदना अनेस्थेशिया आहे. तो तुम्हाला दुःख खूप होतं तेव्हा धर्म तुम्हाला वेदनेवरती मलमाचं काम करतो, अशा अर्थाने तो अफू म्हणतोय तेव्हा. कारण तेव्हा अफू ही औषधी म्हणून वापरली जायची, नशा म्हणून या कॉन्टेक्स्ट मध्ये ते. सो मला असं विचारायचंय की एका अर्थाने असं म्हणता येईल का की भांडवलशाही जगामध्ये, बाजार केंद्रित जगामध्ये, जसं तुम्ही म्हटलं की भांडवलाला माणसापासून वेगळं केलं किंवा मानवी त्यातली जी सुखदुःख आहेत ते काढून घेतले आणि नुसतं एक इकॉनॉमिक ग्रोथ बघितली, तर भांडवलशाहीतूनच निर्माण झालेल्या दुःखांवरचा उपाय भांडवलशाहीने दिलेला म्हणजे हे बाबा बुवा आहेत. करेक्ट. इन्स्टंट फूड तुमचं ते तसं लागू होत नाही. ते अजून त्याच्यात म्हणजे त्याच्यात खूप पदर आहेत. पहिली गोष्ट अशी की एक शोषणाची संस्कृती जी असते, जी आता आपण उत्तम उदाहरण भारताचं घेऊ. भारत हा हॅपीनेस इंडेक्स मध्ये गेल्या 10 वर्षात जबरदस्त खाली गेला. हॅपीनेस इंडेक्स मध्ये केव्हा खाली गेला आपण का गेलो खाली, म्हणजे सुखांक आपला एवढा खाली का गेला? पहिली गोष्ट, शोषण निर्माण करणारी संस्कृती जेव्हा निर्माण होते तेव्हा ती दुःख निर्माण करणारी संस्कृती असते. म्हणजे बहुसंख्य लोकांना दुःखामध्ये ढकलते. ती बहुसंख्य लोकांना जेव्हा दुःखामध्ये ढकलते तेव्हा त्यांना कोणताही उपाय व्यवस्थेमध्ये ठेवत नाही जगण्याच्या आनंदाचा, निर्मितीचा, जो मूलभूत आहे. निर्मिती म्हणजे इन्फ्लुएन्सर करतो ती नवी निर्मिती नव्हे. आता जे इन्फ्लुएन्सर किंवा मराठी मालिकेतले कलाकार हे कलावंत नव्हे, त्यांना कलाकार म्हणतो आपण, पण ते कामगार आहेत. कला ही गोष्ट या कोणत्याही आपण जे बघतो हल्ली चित्रपट किंवा जे कमर्शियल मालिका वगैरे, त्याचा कलेशी काही संबंध नाही. ते एक लोकांना काही काळ रंजन देण्याकरता केलेली गोष्ट आहे. त्याचा कलेचा जो डीप आत्मा आहे, निर्मिती, मग मानवाला त्यातून मिळणारं सुख आणि त्यातून त्याच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा होणारा विस्तार, तर या सगळ्या गोष्टीशी कला जी संबंधित आहे. म्हणून कलाकार नेहमी स्वातंत्र्याच्या बाजूचा असतो. हमें चाहिए आजादी, म्हणून फैज म्हणतात ना की सब याद रखेंगे. तर हा मुद्दा जो आहे त्या कलेपर्यंत हे पोचलेले नाहीये. जे त्यांची प्रचिती घेत फिरतात ते, त्यांना त्या दुःखाच्या संस्कृतीने, दुःखाच्या व्यवस्थेने गिळून टाकलंय. त्यांना शोषणाच्या व्यवस्थेने गिळून टाकलं. लक्षात घे की, ऐकून घे की या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार आणि मार्क्सच्या काळामध्ये यंत्रामागे 17 तास काम करणारे कलाकार, यांना 3 महिन्यांनी जे पैसे मिळतात चॅनलकडनं आणि त्यांना त्याच्यात काय फार फरक नाहीये. काळानुरूप ते हे चांगले कपडे घालत असतील, गाडीने येत असतील वगैरे, सोडलं तर फार फरक नाही. तो टायटॅनिक पिक्चर मध्ये जे 3ऱ्या क्लासची माणसं आहेत, जी कोळसा घालतात ना, ते सगळे त्या क्लासमध्येच हे लोक येतात सगळे, जे बुवा बाबांच्या मागे फिरतायत आता. त्यामुळे म्हणजे हे इतकं सटल आहे की ते कळूनही एवढं वेगात जातंय. आणि त्यामुळे ना आपण सुखांक खाली जातोय. म्हणजे काय होतंय हे लोकांना कळत नाही. लोकांना निर्मितीला स्पेस नाही, एवढी शोषणाची संस्कृती आहे. उद्या जगणं कठीण आहे. म्हणजे इन्फ्लेशन तुमचं एवढं वाढलंय. बघा अर्थशास्त्राचे ते थेट मानवी आयुष्याचा कसा संबंध आहे. एवढी महागाई वाढली, एवढे टॅक्स वाढवून ठेवले, एवढं तुम्हाला कोणतीच संपत्ती करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला स्पेस नाही मिळत. तुम्हाला एक तुमच्या कलेचा आनंद घ्यायला, जो माणसाच्या काय म्हणतात तो उपजीविकेच्या पलीकडे जीविका आहे, त्याचा जो बेस आहे तो क्रिएट होत नाही, निर्माण होत नाही. त्यामुळे तुम्ही सतत त्या जोखडावर, शोषणाच्या साखळदंडाला जखडलेले आहात. आणि त्यामुळे संपत्ती साचवणारे हे जे 2 लोक 4 लोक आहेत, 2 और 2 वगैरे, त्यांच्याकडे सगळी संपत्ती गोळा झालेली असते आणि बाकी लोक त्या शोषणाच्या चक्रामधनं बाहेरच नाही पडू शकत. अशा वेळेला त्यांनी बंड करू नये म्हणून ज्या युक्त्या केल्या जातात, त्यातले बाबा बुवा आणि त्यांची भक्ती जास्त पसरवण्यात यावी आणि अशी पीठं निर्माण करावी, ही एक युक्ती आहे. बरोबर. आता याचंच एक उदाहरण, त्यामुळे बघ, हे बाबा बुवा जेव्हा फोफावत आहेत त्याच वेळेला लक्षात येईल की भारतामध्ये आता उत्कृष्ट कलेची निर्मिती होत नाही, कुठच्याच कलेची.
किंवा ते सामान्य बेस्ट काही माणसाला निर्माण access- होत नाही. हा सिनेमा असो किंवा चित्रकला असो किंवा गायन असो, सगळ्यामध्ये बेस्ट नाही. इन्फ्लुएन्सर आणि युटिलिटी लेवलला सगळ्या चालल्या आहेत गोष्टी. तर आता ती म्हणजे मध्ये विद्याधर दाते आमचे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, खूप महान पत्रकार, टाइम्समध्ये कला, त्यांनी नीता अंबानींनी उभं केलेलं थिएटर केवढं बोगस आहे याच्यावर एक अप्रतिम लेख लिहिलेला. म्हणजे ते सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे, पण कला म्हणून बोगस कसं आहे त्यांनी इतकं उत्कृष्ट लिहिलं. तो लेख मी तुला पाठवतो, जरूर वाच. तर तू वाचलायस? हा, तर तो मुद्दा आहे की आत्ता व्यवस्था अशीच निर्माण केली जाते. म्हणजे तुझ्याकडे खूप पैसे आले समजा, बऱ्यापैकी पैसे, म्हणजे उच्च मध्यमवर्गीय झाला, तरी सुद्धा तुझी अभिरुची नाही वाढू शकत. जिथे अंबानींची नाही वाढू शकत तर तुझी कशी वाढेल? याचं उदाहरण म्हणजे गावोगाव जी जुनी हेमाडपंथी मंदिरं होती चांगल्या, त्याला कलर फासतायत, त्याला ऑइल पेंट मारून टाकतात सरळ. तर या प्रकारे त्यामुळे बुवा बाबा ही या लोकांच्या गरजेसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे की शोषणाला पासून मुक्ती तर तुला स्वातंत्र्याने मिळणार, ते तर तुला द्यायचं नाहीये, मग तुला कशाने मिळणार? मग तो तुला जो अनेस्थेशिया आहे तो, बेटा तुम्हारा काम 4 दिन में हो जाएगा, अगर नहीं होगा तो समझ लेना तुम्हारे बुआ ने तुम्हारे ऊपर कुछ किया है. बरोबर. आणि याच्या मागची जी इकॉनॉमी आहे ती पण बऱ्याचदा पटकन उघड होत नाही. आता तुम्ही ज्या कलाकारांबद्दल बोललात, तर कधी काळी याच महाराष्ट्रात अष्टविनायकाची सहल एका सिनेमानंतर सुरू झाली. अष्टविनायक नावाचा जो कन्सेप्ट, अरे ते कशाला तुला सांगतो की शोलेच्या ज्या वर्षी आला 1975 त्या साली संतोषी माता पिक्चर आला. संतोषी माता नावाची माताच नाहीये, म्हणजे असं काही नाहीच आहे. मी त्या दिवशी आमच्याकडे एक बाई आलेल्या, म्हणजे माझ्या पत्नीच्या मैत्रीण, त्या उपास आहे म्हटलं कशासाठी संतोषी माता, नेमकं काहीतरी शुक्रवारच होता मला वाटतं. तर म्हटलं हो म्हणजे म्हटलं संतोषी माता असं काही नाहीच आहे. म्हणजे अगदी तुम्ही मानायचं, तुम्ही धार्मिक आहात तर मी आदर करून सुद्धा सांगतो की असं काही नाही आहे. पण तिने काय सांगितलं, हे का सिनेमा आहे म्हटलं तो, आणि त्याच्यात चालला होता तो खूप, त्यात गाणी पण आहेत म्हटलं. आणि नंतर दुसऱ्याच दिवशी ते कुठचं तरी एक शंकराचार्य त्यांनी पण संतोषी माता नाहीये म्हणून सांगायला सुरुवात केली. तर गंमत अशी की तुम्ही प्रोपागंडा वापरून कोणालाही माता किंवा पिता करू शकता. बरोबर. नाही, म्हणूनच म्हटलं मग अचानकच आता लक्ष्मीचं गुरुवारचं खूप साऱ्या कलाकारांना, मराठी कलाकारांना अचानकच प्रचिती यायला लागली. याच्या मागे पण इकॉनॉमी, हा एक्झॅक्टली, मार्केट इकॉनॉमी मधलं जे दुःख आहे ते कलाकारांनी जर बोललं तर जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागेल. तर त्यासाठी त्यांना अॅनेस्थेशिया देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये भक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा बापू, हा बुवा, हा स्वामी, हा महाराज, हे सगळे आवश्यक आहे. आता मला एक इंटरेस्टिंग प्रश्नाकडे यायचंय, आपण थोडंसं रॅपअप करू याच्यानंतर, की ठीक आहे आपण धार्मिक अंधश्रद्धा किंवा धर्मावर आधारित किंवा धर्माचा आधार घेऊन बांधलेल्या अंधश्रद्धा यांच्यावर बोललो, पण आधुनिक अंधश्रद्धा या पण एक रोल प्ले करतात आपल्या जगण्यामध्ये. जसं या दुःखांचं निवारण धार्मिक पद्धतीनं करून दिलं जातं, तसं आधुनिक अंधश्रद्धा पण अनेक आहेत. जसं की आता उदाहरणार्थ सेन्सेक्स वाढला तर आपलं जगणं सुधारतं, ही एक अंधश्रद्धाच आहे ना, की त्याची कुणाला प्रचिती आलेली सेन्सेक्सची, की ऍक्च्युअल, जसं तुम्ही वेलफेअर स्टेटचं उदाहरण सांगितलं, तर वेलफेअर स्टेट जेवढा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये रोल प्ले करतो, कल्याणकारी राज्य, तेवढं सेन्सेक्स करत नाही. पण सेन्सेक्स पडला तर अचानक सगळ्यांना दुःख होतं, जेव्हा की त्याच्याशी काही संबंध पण नसतो. मी तुला एक सांगू का, या प्रकारचं म्हणजे मानसिक दृष्ट्या आनंदी करणारं आणि प्रत्यक्षात काही न देणारं भासमान असं आपल्या आयुष्यात खूप काही आहे. उदाहरणार्थ माणूस होमिओपॅथीने बरा होतो, बरोबर, किंवा आयुर्वेदिक औषधाने मी खडखडीत बरा झालो, दुर्धर रोगातनं युनानी औषधाने बरा झालो, इलेक्ट्रोपॅथी नावाची कोणती तरी पॅथी आहे. या प्रकारचं जे समज आहेत त्याच्याशी सेन्सेक्सचा संबंध आहे. सेन्सेक्स वर गेला म्हणजे माणसांना, म्हणजे सेन्सेक्स वर जाणं आणि खाली येणं याच्याशी अर्थव्यवस्थेचा संबंध आहे. यात काही भ्रष्टता नाही, ही लॉटरी सिस्टीम नाहीये आणि यामागे काही स्कॅम नाहीये असं मानणारा प्रचंड मोठा वर्ग निर्माण होणं, हा एक नवीन म्हणजे उदारीकरणानंतर आलेल्या मध्यम वर्गातनं निर्माण झालेला एक नवीन भोळसट अंधश्रद्धाळू वर्ग आहे. आणि म्हणजे त्यांना असं वाटतं की कमी श्रमात किंवा न श्रम करता पैसे मिळवण्याचे हे मार्ग आहे. मी तुला सांगू का की
एक बेसिक अर्थशास्त्राचं तत्वज्ञानाचं अर्थशास्त्राचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे आणि ते कधीच कोणाला टळत. श्रमाशिवाय संपत्ती निर्माण होत नाही. तुम्हाला मिळालेली संपत्ती म्हणजे कुठचीही, म्हणजे तुम्ही इनहेरिट करता ती संपत्ती सुद्धा कोणीतरी श्रम केलेले असतं. बरोबर. आणि कधीतरी कोणीतरी कुठेतरी खूप जास्त श्रम करतात तेव्हा कोणाला तरी आयती संपत्ती मिळते. म्हणजे अंबानी अडाणीच श्रीमंत होतात कारण धारावीचे सगळे लोक श्रम करतात आणि त्यांची जमीन काढून घेतण्यात येते. त्यामुळे लक्षात घ्या की निसर्ग, सामान्य मनुष्य, घाम, अश्रू आणि रक्त हे अनेकांचं नष्ट केल्याशिवाय काही लोकांना आयती संपत्ती मिळू शकत नाही. संपत्तीचं निर्माण हे श्रमाशिवाय अशक्य आहे. प्रश्न ते श्रम कोणाचे होते हे शोधण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही असं कधीही मानता कामा नये की सेन्सेक्स मध्ये मला घर बसल्या पैसे मिळतील. तर एक दिवस असा येईल की ज्या दिवशी तुम्ही बर्बाद होणार. कारण प्रिन्सिपल एखाद्या गोष्टीचं समजून मी माझ्या आयुष्यात ना शेअर्स घेतच नाही किंवा विकतच नाही. म्हणजे मी शहाणा आहे, वेडा आहे किंवा मला अक्कल नाही, काही म्हणू शकता तुम्ही. याचं एक प्रिन्सिपल कारण आहे. याच्या मागचं मूळ कारण हे आहे की ही एक अशा प्रकारची व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मेहनत न करता पैसे मिळवता येतात. फक्त एका स्क्रीन समोर बसून किंवा लॉजिक लावून किंवा या प्रकारची विचारसरणी वाढीला लावता आणि त्याचे एक भाग बनता. दॅट इज रॉंग. आणि हे निर्माण जगभर झालेलं आहे. म्हणजे जगभर आहे. म्हणजे शॉर्ट सेलर आहेत. तुम्ही उद्या म्हणाल की अनेक मोठी माणसं आहेत की जे याचा पुरस्कार करतात. तर मला सगळं मान्य आहे. पण ती अनेक मोठी माणसं बरोबर आहेत असं कोणी सांगितलंय? बरोबर तर मी पण असू शकतो. प्रिन्सिपली माझा विरोध काय ते मी सांगितलं आणि प्रिन्सिपली मी ती गोष्ट करू इच्छित नाही की उदाहरणार्थ मी प्रिन्सिपली अनेक गोष्टी करत नाही, जाणीवपूर्वक नाही करत मी गोष्टी. त्या गोष्टी केल्याने का हार्म आहे का? तर नाही आहे. त्या गोष्टी केल्याने खूप मजा येऊ शकते, येऊ शकते. तर अशा अनेक गोष्टी माणसाला टाळाव्या. म्हणजे काय होतं की तुमचं पर्पज ऑफ लाईफ आणि तुमच्या स्वातंत्र्याकडे तुम्ही एक्सपान्शन करू लागता तुमचं. त्यामुळे मार्केट मधलं जे शोषण आहे त्याचा दास बनण्याची दुसरी जी फेज आहे ती ही सेन्सेक्स मधनं येते आणि ते तुम्हाला कळत पण नाही. कारण आता युट्यूब आणि इंस्टाग्राम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पुन्हा अंडरलाईन करू की श्रमाशिवाय संपत्ती निर्माण होत नाही. एक, आणि चमत्काराने आयुष्य बदलत नाही. दोन, कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं त्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या मेंदूला अचानक मी डॉक्टरांकडे गेलो आणि त्याने त्या डॉक्टरला कळत नव्हतं असं. बरं, सगळ्या गोष्टीला काही तर्क लावता येत नाही, पूर्णपणे मान्य. माणसाचं आयुष्य हे तर्काने जात नाही, पण ते जगून झाल्यावर तर्काने बघता येतं आणि तसं ते पाहिलं पाहिजे, त्याचं विश्लेषण करता येतं. माणसाचं आयुष्य तर्काने जात नाही याचं कारण असं की प्रत्येक क्षणी परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटीज प्रत्येक काळामध्ये प्रत्येक माणसाला वेगळ्या येतात. उदाहरणार्थ उद्या तुझा क्लोन केला आणि 1 शतकाने इथेच आणला तरी सुद्धा तो वेगळं आयुष्य करणार. याचं कारण असं की सगळ्या प्रोबॅबिलिटीज आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन वेगळं आहे. त्यामुळे तुला मिळणारी संधी, तुला येणारं संकट, तुला जेनेटिकली होणारे त्रास किंवा साथीने होणारे त्रास किंवा कशाने किंवा तुझ्या वाट्याला आलेलं दुर्भाग्य किंवा तुझ्या वाट्याला आलेलं यश, या सगळ्याच्या मागे एक तर श्रम आहेत. ते कोणाचे आहे ते शोधा. तुझे असू शकतात आणि ते तुझं असणं एक सर्वात चांगलं. याचं कारण असं त्याच्यावर तुझं पूर्ण नियंत्रण असतं, त्या यशावर तुझं पूर्ण नियंत्रण असतं. बरोबर. आज जे अंबानींना असुरक्षित वाटतं कारण त्यांच्या पैशामध्ये त्यांच्या श्रमाचा वाटा सर्वात कमी आहे. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं होतं की अजून एक अंधश्रद्धा जशी सेन्सेक्स आहे तशी दुसरी अंधश्रद्धा म्हणजे सेल्फ मेड बिलियनर. मी स्वतःला घडवलेला अब्जाधीश. अशा सगळे बुवा बाबा हे स्वतः घडवलेले कोट्याधीश आहेत. ते सांगतात की हनुमान माझ्याशी बोलतो, बालाजी माझ्याशी बोलतो, कारण त्यांना आधी एका देवाचं सांगायला लागतं. कसं की तिसरे साईबाबा आले की दुसऱ्या साईबाबांचं नाव सांगायला लागतं, दुसऱ्या साईबाबांना पहिल्या साईबाबांचं नाव सांगायला लागतं. हे बघा, माझं पीठ असायला लागतं, मला बुवाबाजी करायला पीठ असायला लागतं. तसंच सेल्फ मेड बिलियनियरचं एक पीठ असतं आणि ते पीठ आहे ना, ते सेल्फ मेड बिलियनियर नावाची अंधश्रद्धा निर्माण करतं. सो थोडक्यात मला असं रॅपअप करताना म्हणायचं की आपण यात बघितलं की एक पुरातन
अंधश्रद्धा आणि हे एक सिस्टम होती. त्याच्यानंतर आधुनिकतेमध्ये सुद्धा स्वतःच्या इंटरेस्टिंग, मला फक्त जाता जाता एवढा एक, तुम्ही अमेरिकन गॉड्स वाचलीये किंवा पाहिलंय का? नील गायमन नावाचा एक भन्नाट लेखक आहे, अमेरिकन ऑथर. तर त्याने अमेरिकन गॉड्स नावाची एक सिरीज, त्याने बुक लिहिलं होतं आणि त्याच्यावर एक टीव्ही सिरीज पण आलेली आहे. सो असं तो इमॅजिन करतो की जुने देव आहेत आणि नवे देव आहेत, आणि प्रत्येक देव त्याचे जेवढे भक्त आहेत त्याची तेवढी ताकद, त्याचं जे मॅजिक आहे तेवढं स्ट्रॉंग असं. सो आता जुने देवांना पैसा, टीव्ही, मीडिया, डिजिटल स्पेस, सोशल मीडिया यांनी रिप्लेस केलेलं आहे. आणि आता जुने देव चिडलेले आहेत सगळे. जुने देव म्हणजे कोण? सगळे ओडिन, ग्रीक देवता, नॉर्स देवता अशा सगळ्या चिडलेत. आणि त्या आता म्हणतात की आता हे खूप झालं, आता यांना आपली ताकद दाखवून द्यायला पाहिजे आणि आपले भक्त परत कॅप्चर. सो या दोघांमधलं युद्ध असं त्यांनी ते इमॅजिन केलेलं आहे अमेरिकन गॉड्स म्हणून. त्यामुळे गॉड्स बद्दल बोलताना एक आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला सतत ती जाणीव झाली पाहिजे. पहिली श्रमाची, दुसरी शोषणाची, या 3 गोष्टीची जाणीव, तिसरी निर्मितीची, आणि चौथी आपल्या बायोलॉजिकल असण्याची. आपल्यापैकी कोणीही नॉन बायोलॉजिकल नाही, जरी त्यांनी स्वतः दावा केला तरी. पण सो रॅपअप करताना एवढंच की तर्क किंवा नियंत्रण ज्या गोष्टींवर असेल, आपल्या जगण्यावरती, आपल्या निर्णयांवरती, आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी घेण्याची ज्या दिवशी हिंमत येईल त्या दिवशी आपल्याला बुवाबाबांची किंवा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेची गरज पडणार नाही असं म्हणता येईल. आणि कारणाशिवाय कुठची गोष्ट घडत नाही. बरोबर. आणि ते कारण फिजिकल असतं आणि भौतिक असतं, मटेरियल असतं, वास्तविक असतं. त्याला चमत्कार म्हणायचं असेल तर तुमच्या कल्पनाशक्तीचा चांगला खेळ येतो आणि तो माणसाने करावा, कारण मानव पण त्याच्यात दिसून येतं, पण ते तसं असत नाही. तर आपण आजचा एपिसोड इथं रॅपअप करूया. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. तुम्हाला आलेली जी प्रचिती असेल ती आम्हाला सांगा कमेंट्समध्ये नक्कीच. आणि जर आमच्या बोलण्यातून तुम्हाला प्रचिती आली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि इंडी जर्नलला शक्य तेवढी आर्थिक मदत करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.